कर्नाटक संपदा, इसका अर्थ है कर्नाटकದ संपत्ति। आज मैं 10वीं कक्षा के बच्चों के लिए एक पाठ करने जा रही हूँ। इसका नाम है कर्नाटक संपदा अंदर कर्नाटक संपत्ति। सो आइए देखेंगे। तो आगे अब यहाँ पर देख लीजिए, यहाँ पर कर्नाटक का मैप का चित्र है, इसे देख लीजिए। कर्नाटक किस तरह से दिखाई पड़ता है आप सबको मालूम है, फिर भी मैं एक बार आप लोगों को दिखा रही हूँ। आगे जाएंगे तो पाठ का आशय। सो यहाँ पर मूडबिद्री, यहाँ पर जो जैन काशी जो देवालय है उसी का चित्र है। आइए अब हम इस पाठ का आशय को देखेंगे। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। प्रत्येक व्यक्ति का अपनी जन्मभूमि से अनुराग और उस पर अभिमान करना सहज है। कर्नाटक हमारी जन्मभूमि है। यहाँ की प्राकृतिक सुषमा, साहित्यिक वैभव और ज्ञान विज्ञान क्षेत्र की प्रगति अपार है। देश विदेश के लोग यहाँ की तकनीकी के विकास की मुक्त कंठ से प्रशंसा करते हैं। इस संदर्भ में प्रस्तुत पाठ अत्यंत प्रासंगिक एवं सार्थक है। ಜನನಿ ಜನ್ಮಭೂಮಿಶ್ಚ ಸ್ವರ್ಗಾದಪಿ ಗರೀಯಸಿ ಅಂದ್ರೆ ಇದರ ಅರ್ಥ ಏನಂತಂದ್ರೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ವ್ಯಕ್ತಿಗ अपनी जन्मभूमि से अनुराग, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೂ ಕೂಡ ತನ್ನ ಜನ್ಮಭೂಮಿಯಿಂದ ಅನುರಾಗ ಹಾಗೂ ಅದರ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ಗೌರವ ಇರುತ್ತೆ। कर्नाटक हमारी जन्मभूमि है, कर्नाटक ನಮ್ಮ ಜನ್ಮಭೂಮಿ। यहाँ की प्राकृतिक सुषमा, ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರಕೃತಿಯ ಸುಂದರತೆ, ಸಾಹಿತ್ಯಿಕ ವೈಭವ, ಸಾಹಿತ್ಯದ ವೈಭವ, ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನ ಕ್ಷೇತ್ರದ ಪ್ರಗತಿ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ। देश विदेश के लोग यहाँ की तकनीकी के विकास की मुक्त कंठ से प्रशंसा करते हैं। ದೇಶದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಹೊರ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯ ಬಗ್ಗೆ, ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಬೆಳವಣಿಗೆಯ ಬಗ್ಗೆ, ವಿಕಾಸದ ಬಗ್ಗೆ ಮುಕ್ತ ಕಂಠದಿಂದ ಪ್ರಶಂಸೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ। इस संदर्भ में प्रस्तुत पाठ अत्यंत प्रासंगिक एवं सार्थक है। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಪಾಠ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದ ಎನ್ನುವಂತಹ ಪಾಠ ಬಹಳ ಅತ್ಯಂತವಾಗಿ ಪ್ರಾಸಂಗಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ಸಾರ್ಥಕವಾಗಿದೆ। अब आइए हम आगे जाएंगे। शब्दार्थ देख लीजिए। आबादी जनसंख्या, जनसंख्ये। संवारना सजाना ಅಂದ್ರೆ ಜೋಡಿಸುವುದು। ಸುಷ್ಮಾ ಅತ್ಯಧಿಕ ಸುಂದರತಾ, ಅತ್ಯಂತ ಸುಂದರತೆ। ಲಹರಾನಾ ತರಂಗಿತ ಹೋನಾ, ಸೋ ಲಹರಾನಾ ಹಾರುವುದು, ತರಂಗಿತವಾಗಿ ಹಾರುವುದು। ಚೋರ್ ಕಿನಾರ ದಡ, अंतिम सिरा ಅಂದ್ರೆ ಕೊನೆಯ ಜಾಗ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। घाट सेक्शन ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಅದಕ್ಕೆ। ಚಡಾವ್ ಉತಾರ್ ಕಾ ಪಹಾಡಿ ಮಾರ್ಗ, ಚಡಾವ್ ಅಂತಂದ್ರೆ ಉತಾರ್ ಕಾ ಪಹಾಡಿ ಮಾರ್ಗ, ಉತಾರ್ ಕಾ ಪರ್ವತದ ಮಾರ್ಗ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। आवली कतार पंक्ति सालु। दिग्गज महान व्यक्ति, महान व्यक्ति। प्रौद्योगिकी तकनीकी टेक्नोलॉजी। उपलब्धि प्राप्ति सिद्धि, सिद्धि। पटल पर्दा पर्दे। धातु खनिज पदार्थ, खनिज पदार्थ। इस्पात फौलाद स्टील। विपुल अधिक जास्ती। आघार घर मने। सिंचना भिगोना पानी देना नीरु कोडुವುದು। ऊर्ज शक्ति एनर्जी। वास्तुकला इमारत मकान आदि बनाने की कला। ಏನಂತಂದ್ರೆ ಸುಮನೆ ಮತ್ತೆ ಭವನಗಳನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಕಲೆ ವಾಸ್ತುಕಲಾ। प्रतिमा मूर्ति, मूर्ति। अद्वितीय जिसके समान दूसरा ना हो, ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿರೋದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। दृष्टांत उदाहरण, उदाहರಣೆ। श्रीवृद्धि उन्नति प्रगति। योगदान सहयोग देना, अनमोल अमूल्य भेजोड़ अमूल्यವಾಗಿರೋದು। आइए आगे देखेंगे, विस्तृत रूप देखेंगे। सो ये भी आगे पाठ में आएगी, तो आप इसका अंश को पहले देख लीजिए। HAL हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड। HMT हिंदुस्तान मशीन टूल्स। ITI इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज। BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड। BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड। ये सब इसका विस्तृत रूप है। अब भाई कर्नाटक संपदा, कर्नाटकದ ಸಂಪತ್ತು, इसे देखेंगे। हाँ,
ये इसका कोई कवि नहीं है, ये संकलित है। प्रस्तुत निबंध द्वारा छात्र कर्नाटक के अतीत वैभव, वर्तमान प्रौद्योगिकी विकास तथा प्रकृति संपदा के साथ साथ इस राज्य के महान व्यक्तियों की साधना का परिचय प्राप्त करते हैं। ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದ ಅನ್ನೋದು ಒಂದು ನಿಬಂಧ ಆಯ್ತಾ। ಈ ನಿಬಂಧದ ಮುಖಾಂತರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಅತೀತ್ ವೈಭವ, ಕರ್ನಾಟಕದ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾದ ವೈಭವ, ವರ್ತಮಾನ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕಿ, ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗುವಂತ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಗ್ಗೆ, ವಿಕಾಸ ಬೆಳವಣಿಗೆ ಬಗ್ಗೆ ತಥಾ ಪ್ರಕೃತಿ ಸಂಪದಾಕ್ಕೆ ಸಾಸ, ಪ್ರಕೃತಿಯ ಸಂಪತ್ತಿನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ इस राज्य के महान व्यक्तियों की साधना का परिचय प्राप्त करते। ಈ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿयों की साधना का परिचय प्राप्त करते, महान व्यक्तिಯ ಸಾಧನೆಯ ಪರಿಚಯವನ್ನ ನಾವು ಪಡಿಬಹುದು। आइए पाठ की ओर जाएंगे। अब हम पहले आदर्श वाचन करेंगे, बाद में आप लोग को घर में ही बैठकर अनुकरण वाचन करना है। देख लीजिए, कर्नाटक राज्य भारत देश का प्रगतिशील राज्य है। यहाँ की आबादी लगभग 6 करोड़ से ऊपर है। प्रकृति माता ने कर्नाटक राज्य को अपने हाथों से संवार कर सुंदर और समृद्ध बनाया है। कर्नाटक की प्राकृतिक सूक्ष्म नयन मनोहर है। पश्चिमी में विशाल अरबी समुद्र लहराता है। इसी प्रांत में दक्षिण से उत्तर के छोर तक फैली लंबी पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहते हैं। इन्हीं घाटों का कुछ भाग सह्याद्री कहलाता है। दक्षिण में नीलगिरी की पर्वतावलियां शोभायमान है। तो यहाँ पर इसका अर्थ देख लीजिए। कर्नाटक राज्य भारत देश का प्रगतिशील राज्य है। कर्नाटक राज्य ಅನ್ನೋದು ಭಾರತ ದೇಶದ ಪ್ರಗತಿಶೀಲ ರಾಜ್ಯ। यहाँ की आबादी ಅಂದ್ರೆ ಇದರ ಅರ್ಥ, ಇದರ ಜನಸಂಖ್ಯೆ लगभग 6 करोड़ से ऊपर है, ಏನಂದ್ರೆ 6 ಕೋಟಿಗಿಂತಲೂ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ। ಪ್ರಕೃತಿ ಮಾತಾ ನೆ, ಪ್ರಕೃತಿ ತಾಯಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ को, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯವನ್ನ अपने हाथों से सवार कर, ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು, ಸೊ ಅದನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಸವಾರ್ ಕರ್, ಅದನ್ನ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ತಾ, ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಈಗ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಯಾರಾದ್ರೂ ಆಳುವವ್ರನ್ನ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಸವಾರ್ಕರ್ ಅಂದ್ರೆ ಸಮಾಧಾನವಾಗಿ ಅದನ್ನ ಬೆನ್ನನ್ನ ಸವರ್ತಾ ಸುಂದರ ಸಮೃದ್ಧ ಬನಾಯ ಹೈ, ಸುಂದರ ಹಾಗೂ ಸಮೃದ್ಧವನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಕರ್ನಾಟಕ ಈ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೂಕ್ಷ್ಮ ನಯನ ಮನೋಹರ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರಕೃತಿಯ ನೋಟಗಳು ಬಹಳ ಕಣ್ಣಿಗೆ ಮನೋಹರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತವೆ। पश्चिमी में विशाल अरबी समुद्र लहरता है। पश्चिम दिक्किನಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ अरबी समुद्र हरिदाಡುತ್ತೆ। इसी प्रांत में दक्षिण से उत्तर की छोर तक फैली लंबी पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहते हैं। इसी प्रांत में, ಇದೇ ಪ್ರಾಂತ್ಯದಲ್ಲಿ दक्षिण से उत्तर के छोर तक, ದಕ್ಷಿಣದಿಂದ ಉತ್ತರನ ದಿಕ್ಕಿನ ತನಕನೂ ಕೂಡ ಹರಡಿರುವಂತಹ ಉದ್ದನೆಯ ಪರ್ವತಗಳನ್ನ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಇನ್ನು ಈ ಘಾಟೋं का कुछ भाग सह्याद्री कहलाता है। ಇನ್ನು ಕೆಲವು ಇರುವಂತಹ ಘಟ್ಟಗಳನ್ನ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಅಂತ ಕರೆಯಲಾಗುತ್ತೆ। दक्षिण में नीलगिरी की पर्वतावलियां शोभायमान है। दक्षಿಣ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ನೀಲಗಿರಿ ಪರ್ವತಗಳು ಬಹಳ ಶೋಭೆಯನ್ನ ಉಂಟು ಮಾಡುತ್ತವೆ। ಹಾಗೆ कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है और इसकी राजधानी बेंगलुरु है। ये सब आपको मालूम है। कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है, इसकी राजधानी बेंगलुरु है। यहाँ देश विदेश के लोग आकर बस गए हैं। तो बेंगलुरु में स्वदेश विदेशದ ಜನರು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಇದ್ದಾರೆ, ಈಗಲೂ ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ। ಬೆಂಗಳೂರು ಶಿಕ್ಷಾ का ही नहीं, ಬೆಂಗಳೂರು ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಬಲ್ಕಿ ಬಡೆ ಬಡೆ ಉದ್ಯೋಗ ಧಂಧೋं का भी ಕೇಂದ್ರ है। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅದರ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಉದ್ಯೋಗ ಧಂಧೆಗಳ ಕೇಂದ್ರನೂ ಕೂಡ ಆಗಿದೆ। यह प्रसिद्ध भारतीय विज्ञान संस्थान HAL, HMT, ITI, BHEL, BEL जैसी बृहत ಸಂಸ್ಥಾಯೇ हैं। ಸೊ ಇಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ರೀತಿಯಂತಹ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥೆಗಳಾಗಿರುವಂತಹ HAL, HMT, ITI, BHEL, BEL ಎನ್ನುವಂತ ಬೃಹತ್ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾದ ಸಂಸ್ಥೆಗಳಿವೆ। इसे ಸಿಲಿಕಾನ್ ಸಿಟಿ भी कहा जाता है। ಇದನ್ನ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ? ಸಿಲಿಕಾನ್ ಸಿಟಿ ಅಂತ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ। तो आपने देखा है कि HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, दोबारा बोल रही हूँ तो अभी जो कंपनियों का नाम आया ना इसलिए। HMT हिंदुस्तान मशीन टूल्स, ITI इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज,
और BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड। BHEL को भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कहते हैं। तो बेंगलुरु को सिलिकॉन सिटी भी कहा जाता है। तो आइए आगे देखेंगे। सर CV रामन, सर एम विश्वेश्वरैया, डॉक्टर CN राव, डॉक्टर शकुंतला देवी जैसे दिग्गजों ने वैज्ञानिक तथा प्रौद्योगिकी के क्षेत्र में नारायण मूर्ति ने अपनी महत्तर उपलब्धियों से कर्नाटक को विश्व पटल पर अंकित किया है। तो यहाँ पर देख लीजिए, सर CV रामन और सर एम यहाँ पर है, सर एम विश्वेश्वरैया जी, और CN राव इधर है, CN राव, और ಡಾಕ್ಟರ್ ಶಕುಂತಲಾ ದೇವಿ ಇದ್ದಾರೆ। ये जैसे दिग्गज, ಇಂತಹ ದೊಡ್ಡ ದಿಗ್ಗಜರು ವೈಜ್ಞಾನಿಕ ಮತ್ತೆ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿ ಅವರು ಕೂಡ ಮಹತ್ತರ ಉಪಲಬ್ಧಿयों से कर्नाटक को विश्व पटल पर अंकित किया है। ಸೊ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ವಿಶ್ವದ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇಂತಹ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳು। सन 2013 में डॉक्टर CN राव को सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न प्राप्त हुआ। तो यहाँ पर देख लीजिए, यही CNR राव है। सो इसे भारत रत्न पुरस्कार हुआ, दिया गया 2013 में। यहाँ सोना, तांबा, लोहा आदि कई प्रकार की उपयोगी धातुएं मिलती हैं। सो भद्रावती में कागज, लोहे और इस्पात के बड़े कारखाने हैं। इसके अलावा कर्नाटक में चीनी, सीमेंट, रेशम और कागज उत्पादन के अनेक कारखाने हैं। तो यहाँ पर आपने देखा होगा कि कई धातुएं यहाँ पर मिलती है, सोना, तांबा, लोहा आदि कई प्रकार की धातुएं ಏನಂತಂದ್ರೆ ಚಿನ್ನ, ಬೆಳ್ಳಿ, सोना, तांबा, लोहा जैसे धातुएं मिलती है। और कागज, लोहे ಅಂತಂದ್ರೆ ಕಬ್ಬಿಣ, ಪೇಪರ್ ಮತ್ತೆ ಹಲವಾರು ಇಸ್ಪಾತ್ के बड़े कारखाने हैं। ಸೊ ಇಲ್ಲಿ ಚೀನಿ, ಸಿಮೆಂಟ್, ರೇಷಮ್ और ಕಾಗಜ ಉತ್ಪಾದನೆಗೆ ಅನೇಕ ಕಾರ್ಖಾನೆ, ಅದು ಬಿಟ್ಬಿಟ್ರೆ ಸೊ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಕ್ಕರೆ, ಸಿಮೆಂಟ್ ಮತ್ತೆ ರೇಷ್ಮೆ ಮತ್ತೆ ಕಾಗಜದ ಉತ್ಪಾದನೆಯ ಅನೇಕ कारखानेಗಳು ಅಲ್ಲಿ ಇದಾವೆ। तो आइए आगे देखेंगे। कर्नाटक में चंदन के पेड़ विपुल मात्रा में है, इसलिए कर्नाटक को चंदन का आगार कहते हैं। यहाँ चंदन का तेल, साबुन तथा कलाकृतियां भी बनाई जाती है। ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಗಂಧದ ಮರಗಳು ವಿಪುಲ ಮಾತ್ರ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಇದಾವೆ। इसलिए ಆದ್ರಿಂದ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ಚಂದನ್ का आगार ಅಂತಂದ್ರೆ ಗಂಧದ ನಾಡು ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಯಾ ಚಂದನ್ ಕಾ ತೇಲ್, ಇಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಗಂಧದ ಎಣ್ಣೆ, ಸೋಪು, ಗಂಧದ ಕಲಾಕೃತಿಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಾಗತ್ತೆ। ಹಾಗೆ ಸೊ ये सब कर्नाटक की कलाएं हैं, ये जानपद कलाएं हैं। आगे देख लीजिए। कर्नाटक में कावेरी, कृष्ण, तुंगभद्रा आदि अनेक नदियां बहती है। इन नदियों पर बांध बनाए गए हैं, इनसे हजारों एकड़ जमीन सींची जाती है। इसके अलावा इन नदियों के जलाशयों की सहायता से ऊर्जा उत्पादन केंद्र भी स्थापित किए गए हैं। जोग, अब्बी, ಗೋಕಾಕ್, ಶಿವನ ಸಮುದ್ರ ಆದಿ ಜಲಪ್ರಪಾತ ಮನಮೋಹಕ। ಸೊ ಏನಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾವೇರಿ, ಕೃಷ್ಣ, ತುಂಗಭದ್ರಾ, ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ಹಲವಾರು ನದಿಗಳಿದಾವೆ। ಈ ನದಿಗಳ ಮೇಲೆ ಸೊ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನ ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ। ಇನ್ಸೆ ಹಜಾರು ಎಕರೆ ಜಮೀನ್ ಸಿಂಚಿ ಜಾತಿ, ಏನಂತಂದ್ರೆ ಅಣೆಕಟ್ಟು ಕಟ್ಟಬೇಕಂತಂದ್ರೆ ಹಲವಾರು ಎಕರೆಗಳಷ್ಟು ಜಮೀನು ಬೇಕಾಗತ್ತೆ। ಆ ಜಮೀನೆಲ್ಲ ಇದು ಸಾವಿರಾರು ಎಕರೆಗಟ್ಟಲೆ ಜಮೀನನ್ನೇ ತಗೊಂಡಿದೆ। इसके अलावा ಅದನ್ನು ಬಿಟ್ರೆ ಇನ್ ನದಿयों के जलाशयों की सहायता से, ಮತ್ತೆ ಈ ನದಿಗಳ ನೀರಿನ ಸಹಾಯದಿಂದ ಏನಂತಂದ್ರೆ ऊर्जा उत्पादन केंद्र भी स्थापित किए गए हैं। ಸೊ ऊर्जा ಅಂತಂದ್ರೆ ಸೌರಶಕ್ತಿ, ಅಂದ್ರೆ ನೀರಿನಿಂದ ವಿದ್ಯುತ್ತಿನ ಉತ್ಪಾದನೆ ಕೇಂದ್ರವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಾಗಿದೆ। जोग, अब्बी, ಗೋಕಾಕ್, ಶಿವನ ಸಮುದ್ರ ಆದಿ ಜಲಪ್ರಪಾತ ಮನಮೋಹಕ, ಇನ್ನು ಮುಂತಾದಂತಹ ಜಲಪ್ರಪಾತಗಳು ಮನಮೋಹಕವಾಗಿ ಇದಾವೆ। ये सब यहाँ पर देख लीजिए।
गोल गुंबज का चित्र है। आगे देखेंगे, कर्नाटक राज्य की ಶಿಲ್ಪಕಲಾ ಅನೋಖಿ है. ಏನಂತಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಶಿಲ್ಪಕಲೆ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ. बादामी, ऐहोले, पट्टदकल्लू में जो मंदिर है उनकी शिल्पकला और वास्तुकला ಅದ್ಭುತ है. ಸೊ ಬಾದಾಮಿ, ಐಹೊಳೆ, ಪಟ್ಟದಕಲ್ಲುವಿನಲ್ಲಿ ಯಾವ ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆಯಲ್ಲ ಅದರ ಶಿಲ್ಪಕಲೆ ಮತ್ತೆ ವಾಸ್ತುಕಲೆ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ. बेलूर, हलेबीडू, सोमनाथपुर के मंदिर में पत्थर की जो मूर्तियां हैं वे सजी लगती है. ಸೊ ನೀವು ಬೇಲೂರು ಹಳೆಬೀಡಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಮತ್ತೆ ಸೋಮನಾಥಪುರಂಗೆ ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಕಲ್ಲುಗಳ ಮೂರ್ತಿಗಳು ಅವು ನಿಜ ಏನೋ ನಿಜವಾಗಿ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳೇನೋ ಅಂತ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ, ಅದು ಸಜೀವ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ. ये सुंदर मूर्तियां हमें रामायण, महाभारत, पुराणों की कहानियां सुनाती है. ಈ ಸುಂದರವಾದ ಮೂರ್ತಿಗಳು ನಮಗೆ ರಾಮಾಯಣ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಅದರ ನಂತರ ಬರುವಂತಹ ಮಹಾಭಾರತದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪುರಾಣಗಳ ಕಥೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳಬಹುದು. श्रवणबेळಗೊಳ में 57 फुट ऊंची गोमटेश्वर की एक शिल्प प्रतिमा है. ಶ್ರವಣಬೆಳಗೊಳಕ್ಕೆ ಹೋದರೆ ನೀವು 57 ಅಡಿ ಎತ್ತರದ ಗೊಮ್ಮಟೇಶ್ವರದ ಒಂದೇ ಒಂದು ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಏಕಶಿಲಾ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ನೀವು ನೋಡಬಹುದು. जो दुनिया को त्याग और शांति का संदेश दे रहे हैं. ಇಡೀ ಅದು ಜಗತ್ತನ್ನ ತ್ಯಾಗ ಹಾಗೂ ಶಾಂತಿಯ ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. विजयपुर के गोल गुंबज की विस्परिंग गैलरी वास्तुकला का अद्वितीय दृष्टांत है. ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿರುವಂತಹ ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ನ ವಿಸ್ಪರಿಂಗ್ ಗ್ಯಾಲರಿಯ ವಾಸ್ತುಕಲೆ ಇದು ತುಂಬಾ ಅದ್ವಿತೀಯ ದೃಷ್ಟಾಂತ, ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. मैसूर का राजमहल कर्नाटक के वैभव का प्रतीक है. ಸೊ ಮೈಸೂರು ಅರಮನೆ ಯಾರು ನೋಡಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನೋಡಿರ್ತೀರ, ಇದು ಕರ್ನಾಟಕದ ವೈಭವದ ಪ್ರತೀಕವಾಗಿದೆ. प्राचीन सेंट फिलोमिना चर्च, जगनमोहन राजमहल ಅಂದ್ರೆ आर्ट गैलरी का ಪುರಾತತ್ವ ವಾಸ್ತು ಸಂಗ್ರಹಾಲಯ ಅತ್ಯಂತ ಆಕರ್ಷಣೀಯ है. ಸೊ ನೀವು ಅಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಮೈಸೂರಿಗೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಸೆಂಟ್ ಫಿಲೋಮಿನಾ ಚರ್ಚ್ ಕೂಡ ನೋಡಬಹುದು. ಜಗನ್ಮೋಹನ್ ಪ್ಯಾಲೇಸ್ ಅಂತ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ, ಅಥವಾ ರಾಜಮಹಲ್, ಅಲ್ಲಿ ಆರ್ಟ್ ಗ್ಯಾಲರಿಯ ಹಳೆ ಕಾಲದ ವಾಸ್ತು ಸಂಗ್ರಹಾಲಯದ ಬಹಳ ಆಕರ್ಷಣೀಯವಾದಂತಹ ಸಂಗ್ರಹಗಳನ್ನ ಕೂಡ ನೀವು ನೋಡಬಹುದು. ये चित्र देख लीजिए, ब्लैक एंड व्हाइट में है, आप भी देखे होंगे कि कैसा रहता है. ये मैसूर का राजमहल है. आइए, गंग, कदंब, राष्ट्रकूट, चालुक्य, होयसळ, ओडेयर आदि राजवंशजों ने तथा कृष्णदेवराय, मदकरी नायक, रानी अब्बक्का देवी, कित्तूर चेन्नम्मा, टीपू सुल्तान, आदिल शाह जैसे शासकों ने कर्नाटक राज्य की श्रीवृद्धि में अपना महत्वपूर्ण योगदान दिया है. ಸೊ यहाँ पर देख लीजिए, गंगರು, ಕದಂಬರು, ರಾಷ್ಟ್ರಕೂಟರು, ಚಾಳುಕ್ಯರು, ಹೊಯ್ಸಳರು, ಒಡೆಯರು, ರಾಜವಂಶಜರು ಹಾಗೂ ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ, ಮದಕರಿ ನಾಯಕ, ರಾಣಿ ಅಬ್ಬಕ್ಕ ದೇವಿ, ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್, ಆದಿಲ್ ಶಾ ಎನ್ನುವಂತ ಮಹಾನ್ ರಾಜರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯವನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ಕೊಡುಗೆಯನ್ನ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने सारे संसार में कर्नाटक की कीर्ति फैलाई है. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಹಲವಾರು ಸಾಹಿತ್ಯಕಾರರು ಇಡೀ ಸಾರೆ ಸಂಸಾರ ಇಡೀ ಎಲ್ಲಾ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕೀರ್ತಿ ಫೈಲಾಹಿ, ಕರ್ನಾಟಕದ ಕೀರ್ತಿಯನ್ನ ಹರಡಿದ್ದಾರೆ. ವಚನಕಾರ ಬಸವಣ್ಣ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಸಮಾಜ ಸುಧಾರಕ. ವಚನಕಾರ ಬಸವಣ್ಣನವರು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಸಮಾಜದ ಸುಧಾರಕರಾಗಿದ್ದರು. अक्का महादेवी, अल्लमा प्रभु, सर्वज्ञ जैसे अनेक संतों ने अपने अनमोल वचनों द्वारा प्रेम, दया और धर्म की सीख दी है. अक्कಮ್ಮ ದೇವಿ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಮ ಪ್ರಭು ಮತ್ತೆ ಸರ್ವಜ್ಞ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂತರು ಕೂಡ अपने अनमोल वचनों द्वारा ತನ್ನ ಅದ್ಭುತವಾದ ವಚನಗಳ ಮುಖಾಂತರ ಪ್ರೀತಿ, ದಯೆ, ಧರ್ಮವನ್ನ ಕಲಿಸಿದ್ದಾರೆ. पुरंदरदास, कनकदास आदि भक्त कवियों ने भक्ति नीति सदाचार के गीत गाए हैं. ಪುರಂದರದಾಸರು, ಕನಕದಾಸರು ಮತ್ತೆ ಮುಂತಾದ ಭಕ್ತ ಕವಿಯರು ಕೂಡ ಭಕ್ತಿ ನೀತಿ ಸದಾಚಾರದ ಗೀತೆಯನ್ನ ಹಾಡಿದ್ದಾರೆ. पंप, रन्न, पोन्न, कुमारव्यास, हरिहर, राघवांक आदि ने महान काव्यों की रचना कर कन्नड़ साहित्य को समृद्ध बनाया है. पंप इरಬಹುದು, रन्न इरಬಹುದು, पंप, रन्न, पोन्न, कुमारव्यास, हरिहर, ರಾಘವಾಂಕ ಇನ್ನು ಆದಿ ಮುಂತಾದಂಥ ಮಹಾನ್ ಕಾವ್ಯ ರಚನೆ ಮಾಡುವಂತ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯಕಾರರು ಬಹಳ ಸಮೃದ್ಧವಾಗಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. आइए देखेंगे,
आधुनिक काल के साहित्यकार कुवेंपु, दारा बेंद्रे, शिवराम कारंत, मास्ती वेंकटेश अयंगार, वीक्रू गोकाक, क्यूआर अनंतमूर्ति, गिरीश कार्नाड और चंद्रशेखर कंबार ज्ञानपीठ पुरस्कार से अलंकृत है। यह कन्नड़ भाषा, संस्कृति तथा कर्नाटक के लिए गौरव का विषय है। ಆಧುನಿಕ ಕಾಲದ ಸಾಹಿತ್ಯಕಾರರಾಗಿರುವಂತಹ ಕುವೆಂಪುರಾಗಿರ್ಬೋದು, ದಾರಾ ಬೇಂದ್ರೆ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, ಶಿವರಾಮ್ ಕಾರಂತರಾಗಿರ್ಬೋದು, ಮಾಸ್ತಿ ವೆಂಕಟೇಶ್ ಅಯ್ಯಂಗಾರ್ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, ಸೊ ವಿಕ್ರು ಗೋಕಾಕ್, ಯು ಆರ್ ಅನಂತಮೂರ್ತಿ, ಗಿರೀಶ್ ಕಾರ್ನಾಡ್ ಅವರು ಮತ್ತು ಇವರು ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಕಂಬಾರ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರದಿಂದ ಅಲಂಕೃತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಹ ಕನ್ನಡ ಭಾಷಾ, ಇದು ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ, ಸಂಸ್ಕೃತಿ ತथा कर्नाटक के लिए गौरव का विषय. ಸೊ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ, ಸಂಸ್ಕೃತಿ ತथा ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಹಳ ಗೌರವದ ವಿಷಯವಾಗಿದೆ. तो यहाँ पर तक पाठ समाप्त हुआ. आगे जाएंगे. टिप्पणी है एक, देखकर आएंगे. विस्परिंग गैलरी यहाँ विजयपुर के विश्व विख्यात गोल गुंबज में है. सो आपने देखा होगा कि वहां पर गोल गुंबज का चित्र मैंने दिखाया था, गोल गुंबज में है. इसकी वास्तुकला अनोखी है. ಇದರ वास्तुकला ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ. इस गुंबज के एक छोर से धीमी आवाज में बातें करे तो वह विरुद्ध छोर में स्पष्ट सुनाई देती है. ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಗುಂಬಜಿಂದ ಏಕ ಚೋರ್ ಸೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಧೀಮಿ ಆವಾಜ್ ಮೇ ನಿಧಾನವಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಅದು ಇನ್ನೊಂದು ವಿರುದ್ಧ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಜೋರಾಗಿ ಕೇಳಿಸುತ್ತಂತೆ. इस गुंबज की एक और विशेषता यह है कि गुंबजिंದು ಒಂದು ವಿಶೇಷತೆ ಏನಂತಂದ್ರೆ यह एक बार आवाज निकलने से यह 7 बार प्रतिध्वनित होती है. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ ಅನ್ನೋದು ಒಂದು ವಿಶೇಷತೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಸತಿ ಕೂಗಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಸತಿ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಅದು 7 ಬಾರಿ प्रतिध्वनि ಕೊಡುತ್ತೆ. ये इसका टिप्पणी है. आगे एक वाक्य में उत्तर लिखिए. अब अभ्यास की ओर आए हैं, देख लीजिए. ಪಶ್ಚಿಮಿ ಘಾಟ್ किसे कहते हैं? पश्चिम घट्ट ಅಂತ ಯಾವುದನ್ನ ಕರೀತಾರೆ? कर्नाटक प्रांत में दक्षिण से उत्तर के छोर तक फैली लंबी पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहते हैं. ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ್ಯದಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ से उत्तर के छोर तक ಅಂದ್ರೆ ದಕ್ಷಿಣದಿಂದ ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನ ಕಡೆಗೆ ಹರಡಿರುವಂತಹ ಉದ್ದನೆಯ ಪರ್ವತಮಾಲೆಯನ್ನ ಪಶ್ಚಿಮಿ ಘಟ್ಟ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. दूसरा प्रश्न यहाँ है, देख लीजिए. कर्नाटक में कौन कौन से जलप्रपात है? कर्नाटकದಲ್ಲಿ ಸೊ ಯಾವ ರೀತಿಯ ಯಾವ ಜಲಪ್ರಪಾತಗಳಿದ್ದಾವೆ? कर्नाटक में जोग, अब्बी, ಗೋಕಾಕ್, ಶಿವನ ಸಮುದ್ರ ಆದಿ ಜಲಪ್ರಪಾತ ಮನಮೋಹಕ್ಕೆ. ಸೊ ಏನಂತಾರೆ? ಜೋಗ, ಅಬ್ಬಿ, ಗೋಕಾಕ್, ಶಿವನ ಸಮುದ್ರ ಇವೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಜಲಪ್ರಪಾತ ಮನಮೋಹಕವಾಗಿದೆ. ಹಾಗೆ ಶ್ರವಣ ಬೆಳಗೊಳ की गोमटेश्वर मूर्ति की ऊंचाई कितनी है? ಶ್ರವಣ ಬೆಳಗೊಳದ ಗೊಮ್ಮಟೇಶ್ವರ ಮೂರ್ತಿ की ऊंचाई 57 फुट ऊंची है. 57 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ अत्यंत आकर्षणीय है. आगे कन्नड़ भाषा तथा संस्कृति को कर्नाटक के साहित्यकारों की क्या देन है? कन्नड़ भाषा तथा संस्कृति को कर्नाटक के साहित्यकारों की क्या देन है? तो उत्तर देख लीजिए. कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने कर्नाटक की कीर्ति संसार में फैला दी है. वचनकार बसवण्ण क्रांतिकारी समाज सुधारक थे. अक्का महादेवी, अल्लमा प्रभु, सर्वज्ञ जैसे अनेक संतों ने अपने वचनों द्वारा प्रेम, दया और धर्म की सीख दी है. पुरंदरदास, कनकदास आदि कवियों ने भक्ति, नीति और सदाचार के गीत गाए हैं. पंपा, रन्ना, पोन्ना, कुमारव्यास, हरिहर, राघवांक आदि कवियों ने कन्नड़ साहित्य को समृद्ध बनाया है. अब तक कर्नाटक के 8 साहित्यकारों को ज्ञानपीठ पुरस्कार मिल चुका है. यह कन्नड़ भाषा, साहित्य, संस्कृति और कर्नाटक के लिए गौरव का विषय है. तो यहाँ पर देख लीजिए, कन्नड़ भाषा तथा संस्कृति का कर्नाटक के साहित्यकारों की देन है. सब ಅಂದ್ರೆ ಏನು ಸಾಹಿತ್ಯಕಾರರ ಕೊಡುಗೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ. ಹಾಗೆ
कोष्टक में दिए गए शब्दों में से उचित शब्द चुनकर रिक्त स्थान भरिए ಅಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ತುಂಬಿರಿ। सो यहाँ पर उचित शब्द को चुनकर रिक्त स्थान भरना है। यहाँ पर देख लीजिए गंग, त्याग, पुराण, वैभव, कीर्ति, साबुन, चंदन, शांति, इस तरह है। तो पहला प्रश्न है कर्नाटक को डैश का आगार कहते हैं। दूसरा प्रश्न है गोमटेश्वर की प्रतिमा दुनिया को त्याग और डैश का संदेश दे रही है। तीसरा प्रश्न मैसूर का राजमहल कर्नाटक के डैश का प्रतीक है। अगला प्रश्न कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने सारे संसार में कर्नाटक की डैश फैलाई है। तो पहले से शुरू करेंगे। कर्नाटक को चंदन का आगार कहते हैं। दूसरा प्रश्न गोमटेश्वर की प्रतिमा दुनिया को त्याग और शांति का संदेश दे रही है। मैसूर का राजमहल कर्नाटक के वैभव का प्रतीक है। कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने सारे संसार में कर्नाटक की कीर्ति फैलाई है। ये सब इसका उत्तर है। तो आगे जाएंगे कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए। कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है और इसकी राजधानी ಬೆಂಗಳೂರು है। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯನ್ನ ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಇದರ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿದೆ। In Karnataka they speak in Kannada and Bangalore is the capital of Karnataka। दूसरा प्रश्न कर्नाटक में चंदन के पेड़ विपुल मात्रा में है। कर्नाटक में चंदन के पेड़ विपुल मात्रा में है। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಗಂಧದ ಗಿಡಗಳು ವಿಪುಲ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇವೆ। There are plenty of sandalwood trees in Karnataka। आगे जगन मोहन राजमहल का पुरातत्व वास्तु संग्रहालय अत्यंत आकर्षणीय है। तो यहाँ पर देख लीजिए और एक बार बताती हूँ। तो इसे जगन मोहन राजमहल का पुरातत्व वस्तु संग्रहालय अत्यंत आकर्षणीय है। जगन मोहन ರಾಜಮಹಲ ಪ್ರಾಚೀನ ವಸ್ತು ಈ ಸಂಗ್ರಹಾಲಯವು ಅತ್ಯಂತ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿದೆ। संग्रहालयವು अत्यंत आकर्षणीयवाಗಿದೆ। ऐसे भी लिख सकते हैं। तो आप ऐसे लिख सकते हैं अंग्रेजी में जगन मोहन पैलेस इज ए मोस्ट एंशिएंट ब्यूटीफुल म्यूजियम। आगे ವಚನಕಾರ ಬಸವಣ್ಣ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಸಮಾಜ ಸುಧಾರಕರು। ವಚನಕಾರ ಬಸವಣ್ಣನವರು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಸಮಾಜ ಸುಧಾರಕರಾಗಿದ್ದರು। बसवण्णा was a famous रिवोल्यूशन। सो पार्ट से आगे है देख लीजिए। दिए गए सही कारक चिन्ह रिक्त स्थान में भरिए और इस अनुच्छेद के लिए उचित शीर्षक दीजिए। ने, को, से, खा, की, के लिए, में पर। तो आगे चलेंगे, इसे पढ़ेंगे। कित्तूर से 9 मील दूरी पर स्थित संगोली नामक एक छोटा सा गांव है। इसी गांव के एक घड़िये परिवार में रायण्णा का जन्म 15 अगस्त सन 1793 ईस्वी को हुआ था। इनके पिताजी का नाम भरमण्णा था। रायण्णा के माता का नाम चंचोबा था। रायण्णा ने अपने भाई सिद्धಣ್ಣ के संग कसरत के साथ ಅಂತಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ शस्त्राभ्यास भी किया। शस्त्राभ्यासಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ। परिश्रम के फलस्वरूप कित्तूर रानी चेन्नम्मा के राज्य में रायण्णा मुख्य सेनापति के पद पर आरूढ़ हुए। रायण्णा उन्होंने अंग्रेजों को देश से भगाकर भारत माता को स्वतंत्रता दिलाना ही अपना परम कर्तव्य माना था। तो आपने देखा होगा कि एक किसके बारे में है, रायण्णा, तो संगोली रायण्णा है। आपने तो संगोली रायण्णा का फिल्म तो देखे हैं, तो उसमें आप सबको इस विषय के बारे में पता चलेगा। तो आगे आइए हम देखेंगे कर्नाटक संपदा पाठ का सारांश है। संपूर्ण रूप से यहाँ पर दिए गए हैं पर्वतमालाओं के बारे में, दक्षिण से उत्तर तक लंबी पर्वतमाला के बारे में और
वैज्ञानिक तथा प्रौद्योगिकी क्षेत्र में जो लोग अद्भुत काम किए हैं उनके बारे में, और गोल गुम्बज के बारे में, और यहाँ पर जो धातुएं मिलती हैं उसके बारे में, चंदन का आगर क्यों कहते हैं आदि, और जलप्रपात के बारे में बताया गया है। और यहाँ पर राजमहल है और 57 फुट ऊंची श्रवण बेळगोळ के बारे में बताए गए हैं। और कर्नाटक के राजवंश के बारे में भी कृष्णदेवराय, मदकरी नायक, टीपू सुल्तान आदि के बारे में बताएंगे। और यहाँ पर जो महान व्यक्ति ज्ञान पुरस्कृत प्राप्त किए गए व्यक्तियों के बारे में बताए गए हैं।